शेतकरी मित्रांनो, राम राम. हा मार्च महिना म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. म्हणजे मार्च एंड चालू असल्यामुळे शेतकऱ्याच्या बाबतीत राज्य सरकारनं असे चांगले निर्णय घेतलेत. आता तुम्हाला सांगतो, पीक विमा जेवढा काढलेला होता त्याच्या बाबतीत सुद्धा चांगले निर्णय घेतले. म्हणजे 2021-22चा जो शेतकऱ्यांचा पीक विमा होता त्याचे शासन निर्णय आपण या चॅनलवर टाकलेले. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. आणि आता जो आपण बघणार आहोत हा आहे महत्त्वाचा कर्जमाफीविषयी व्हिडिओ. कारण या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनसुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी ही एकदम चांगली आनंदाची अशी बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे कर्जमाफी संदर्भात तुम्हाला आता जी पुढे दिली जाणार आहे का कर्जमाफी, त्याच्याही बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आता काय झालं तर माहिती आहे का, 2017ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली होती आणि त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. मात्र छोटीशी विनंती आपली असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. कारण आपण शेतकऱ्याच्या फायद्याची माहिती देत असतो. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही 2017मध्ये राबविण्यात आली होती आणि या कर्जमाफीमध्ये 50.60 लाख हे पात्र खातेदार शेतकरी होते. या शेतकऱ्यांना 44.04 लाख खातेदारांना लाभ देण्यात आला होता आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्यामध्ये जवळपास 6.56 लाख शेतकरी हे लाभ देण्याचे बाकी राहिले होते. त्याला न्यायालयात जावं लागलं होतं आणि न्यायालयात गेल्याच्या नंतर न्यायालयानं आदेश दिले की या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे काही कर्जमाफीचा लाभ राहिला आहे किंवा रक्कम राहिली ती वितरित करण्यात यावी. आणि त्या संदर्भात मग राज्य शासनानं हा महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतला आहे. आता या शेतकऱ्यांची रक्कम जी होती का ती होती 5,975.51 कोटी. इतका निधी पूरक मागणीद्वारे मंजूर करण्याबाबत प्रस्ताव डिसेंबर 2025च्या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला होता. कधीच्या? डिसेंबर 2025च्या. मात्र त्यानुसार मागणी केलेल्या निधीपैकी या योजनेकरता फक्त 500 कोटी रुपये उपलब्ध आता करून देण्यात आले आणि त्यानुसार हा शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षात सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर या योजनेअंतर्गत 33 अर्थसहाय्य या बाबीकरिता वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता या शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे. आता निधी आहे 500 कोटी. मात्र शेतकऱ्यांची संख्या बघा मित्रांनो, 6.56 लाख एवढ्या शेतकऱ्यांना हे 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आता उर्वरित पुन्हा कधी देतील आता ते पुढं कळन. मात्र आता जी कर्जमाफीची घोषणा केली आहे 2 लाख रुपयाची, 50,000 रुपयाचं प्रोत्साहन. मग आता याचा अंदाज तुम्ही बांधायचा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे या पुढच्या कर्जमाफीबद्दल हे मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्रायबरच्या बाजूला जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरायचं नाही. धन्यवाद.